पहिल्यापासून अगदी लहानपणापासून वाटायचं ना, की असं का करत असतील? म्हणजे फोटो काढताना एक डोळा झाकलाच पाहिजे का फोटोग्राफरने? असं तर बेसिकली डोळा का झाकावा? तर बेसिकली डोळा जेव्हा आपण झाकतो आणि दुसरा डोळा पण आपण त्यावेळेला बारीक केलेला असतो. तर त्यात होतं काय, की एक डोळ्यातनं जेव्हा बंद जो डोळा आपण केलेला असतो त्यातनं लाईट बंद होतो. दुसरा डोळा बारीक करतो आणि आपण त्याला पिनहोल टाईप बनवतो. पिनहोल टाईप जेव्हा बनवतो त्यावेळेला आपल्याला क्लॅरिटी ही मॅक्झिमम होती. पूर्वी कॅमेऱ्याचे व्ह्यू फाइंडर छोटे होते, तेवढा लाईट कमी असायचा व्ह्यू फाइंडर बद्दल. त्यामुळे लोकांना असं कॉन्सन्ट्रेशन ते बघावं लागायचं. त्यामुळे लोक एकदम असं फुल कॉन्सन्ट्रेशन व्हावं या पॉइंट ऑफ व्ह्यू कॅमेरा तसा वापरायचे. पण ह्याचं पॉझिटिव्ह साईड पण आहे आणि निगेटिव्ह साईड पण आहे. एक तर तुम्ही त्यात बघत राहिला, जास्त वेळ बघत राहिला तर तुमचं वास्तवाचं भान सुटतं. आजूबाजूला काय घडतंय ह्याच्यापासून तुम्ही तुटता. त्यातून कधी कधी ऍक्सिडेंट पण झालेले आहेत.